नमस्कार शिक्षक मित्रांनो, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती द्वारा केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांचं आयोजन ऑगस्ट 2021 पासून करण्यात येत आहे। साधारणतः मार्च 2020 पासून कोरोना कालावधी सुरू झाला असून आपलं वर्गातील प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन कार्य हे विस्कळीत झालेलं आहे। परंतु हा पॅन्डेमिकचा कालावधी संपुष्टात येऊन शाळा परत सुरू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। बऱ्याच दिवसापासून आपला वर्गामधील मुलांसोबतचं प्रत्यक्ष अध्ययन अध्यापनाचं कार्य हे थांबलेलं आहे। त्या दृष्टीने शिक्षकांची तसेच विद्यार्थ्यांची मनस्थितीसुद्धा पहिल्यासारखीच असेल असे निश्चित सांगता येत नाही। करिता शिक्षकांची पुनश्च गणित शिक्षणाबद्दलची उजळणी व्हावी या दृष्टीने ही तासिका मी आपल्यासमोर घेऊन येत आहे। मित्रांनो, गणिताचे अध्ययन अध्यापन करणे याकरिता काही गोष्टी फार जाणीवपूर्वक आपल्याला पाहाव्या लागतात। गणित शिक्षणाचे जे पैलू आहेत ते आपल्याला निश्चितच समजून घेतले पाहिजे। मित्रांनो, प्राथमिक शाळेतल्या मुलांना गणिताची भीती वाटते। गणित आवडत नाही हा अनुभव काही नवा नाही। शालांत परीक्षेमध्येही नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे असते। यावर्षी मात्र परीक्षा न झाल्यामुळे बऱ्यापैकी गणिताचा निकाल लागलेला आपल्याला दिसून येतो। अनेक प्रसिद्ध साहित्यिकांनी गणिताच्या या भीतीवर विनोदाने उपहासाने केलेले लिखाणही आपल्याला मराठीत सापडते। ज्यांना या विषयाची भीती एकदा बसते ते लवकरात लवकर गणितापासून दूर होतात। खरं तर गणित हा एक पायाभूत विषय आहे। रोजच्या व्यवहारात आपल्याला गणिताविना एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही। एखाद्या दिवशी आपण दिवसभरात किती वेळा संख्या किंवा त्यांच्यावरील क्रिया किंवा गणिताशी संबंधित संकल्पना वापरतो याची मोजणी करा, म्हणजे हे विधान तुम्हाला निश्चित पटेल। गणिताचे व्यावहारिक महत्त्व जसे आहे तसे गणित हा सर्व शास्त्रांचा कणा म्हटला पाहिजे। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशी नैसर्गिक शास्त्रे किंवा अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र ही सामाजिक शास्त्रे गणिताच्या आधाराविना आजही आहे तितकी विकसित होऊ शकली नसती। जीवशास्त्र, मानसशास्त्र यांना देखील कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर गणिताची मदत घ्यावीच लागते। इतका पायाभूत असणारा हा विषय शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यापासून नावडता होण्याचं एक प्रमुख कारण जे आहे ते आपल्या गणिताच्या अध्यापनाच्या पद्धतीत आहे। गणिताच्या भीतीचं कारणच गणित शिकविण्याच्या पद्धतीत असते। शिक्षणामध्ये प्राथमिक शाळेतील मुलांना गणित कसं शिकवा या संबंधानं जगभर उदंड काम झालेलं आहे। मुलांच्या नेमक्या अडचणी काय असतात, त्या दूर करण्याकरिता काय करता येईल या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न गणित शिक्षणातील संशोधनाने नेहमीच केलेला आहे। प्राथमिक शाळेच्या स्तरावर गणित शिक्षण कसे असावे याचा विचार आपण आजच्या या पाठामधून करणार आहोत। गणित चांगले येणे म्हणजे वेगाने आणि अचूक आकडेमोड करता येणे म्हणजे गणिताची पूर्ण समज आलेली आहे असं काही आपल्याला म्हणता येणार नाही। वेगाने आकडेमोड करण्याची नवी नवी तंत्रे मुलांना शिकण्याकडे पालक आणि शिक्षकांचा सुद्धा कल असतो। ज्या मुलांना गणिताच्या या अंगाची रुची असते ती मुले ही तंत्रे अधिक वेगाने आत्मसात सुद्धा करताना आपल्याला दिसतात। मात्र ज्यांना गणिताची फारशी आवड नसते किंवा भीती असते अशा मुलांना या तंत्रात अजिबात रस वाटत नाही। गणन किंवा आकडेमोड करता येणे हा गणिताचा एक महत्त्वाचा भाग निश्चितच आहे, पण तो येणे म्हणजे गणिताची पूर्ण समज विकसित झालेली आहे असे काही आपण म्हणू नाही। याबाबत एक प्रसिद्ध जर्मन शास्त्रज्ञांनी एका शाळेला भेट दिली आणि शाळेतील गणितात चांगल्या समजल्या जाणाऱ्या
एका वर्गातल्या विद्यार्थ्यांना एक उदाहरण सोडवायला दिलं, जे तुमच्यासमोर या ठिकाणी बोर्डवर ठेवलेलं आहे. 229 अधिक 229 अधिक 229 अधिक 229 भागिला 4 म्हणजे किती? तर वर्गातील बहुसंख्य मुलं किंवा प्रशिक्षणामधून बहुसंख्य शिक्षक हे 229ची 4 वेळा बेरीज करतात आणि नंतर त्याला 4ने भागतात आणि बरोबर 229 हे उत्तर काढतात. बघा, आकडेमोड करून काढलेलं उत्तर बरोबर असलं तरी पण ही गणिताची समज नाही. जर एकच संख्या 4 वेळा घेऊन बेरीज केलेली आहे आणि 4ने जर भागली असेल तर उत्तर ही मूळ संख्याच आली पाहिजे. ही झाली गणिताची समज. म्हणजे न सोडवता सुद्धा हे उदाहरण सहज सोडवता आलं असतं. गणिताची समज असणारे आकडेमोड करण्याच्या भानगडीत पडणार नाही. उदाहरण पाहतील, समजून घेतील आणि सहज त्याचं उत्तर देतील. असे जर नसते, वेगाने आकडेमोड करता जर आली असती तर आपण कॅल्क्युलेटरलाच महान गणितज्ञ असं म्हटलं असतं ना. चांगल्या गणित शिक्षणाची 3 अंग आहेत. गणितातील पहिले अंग आहेत गणितातील संकेतांचा परिचय. गणितामध्ये अनेक संकेत आहेत. एककाचे स्थान हे संकेत सर्वात उजवीकडे असते. दशक शतक स्थाने ही क्रमाने डावीकडे येतात. हा संकेत आहे. जर एखाद्या हुकुमशहाने एककाचे स्थान सर्वात डावीकडे असावे अशी आज्ञा काढली असती तर खूपच गोंधळ होतील ना. पण गणिताच्या संकल्पनेला फारसा काही फरक पडणार नाही. आपण शतकाला एकक म्हटले काय, दशकाला शतक म्हटले काय, त्याने गणिताला फारसा फरक पडत नाही. परंतु जगभरामध्ये जी गणिताबद्दलची समज आहे, संख्येबद्दलची जी समज आहे, या समजेमध्ये मात्र निश्चितच गोंधळ होऊ शकतो. चढता किंवा उतरता क्रम नेहमीच डावीकडून उजवीकडे लक्षात घ्यायचा. संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे धनसंख्या लिहायच्या, डावीकडे ऋण संख्या लिहायच्या. हे सारे संकेत आहे. जसे अपूर्णांक घेतला तर वरच्या संख्येला आपण अंश म्हणतो, खालच्या संख्येला छेद म्हणतो. जर वरच्या संख्येला छेद म्हटले असते तरी काही गणिताला फरक पडलेला नसता. परंतु आपल्या सर्वांमध्ये मात्र निश्चितच एक गोंधळ तयार झाला असता. म्हणून एखाद्या संकल्पनेशी संबंधित संकेत योग्य वेळी मुलांना आपण निश्चित सांगितले पाहिजे. संकेत समजून घेण्यापेक्षा ते लक्षात ठेवण्याच्या म्हणजे पाठांतराच्याच अधिक गोष्टी आहेत, हेही आपण लक्षात ठेवूया. यानंतर गणितातील रीतीची समज. मित्रांनो, गणितातील उदाहरण अमूर्त पातळीवर सोडवताना रीतीची जरूरत पडते. उदाहरणच द्यायचे झाले तर सामान्यपणे बेरीज, वजाबाकी, गुणाकार करताना आपण प्रथम एकक स्थानातल्या क्रिया करतो आणि क्रमाने डावीकडे मोठ्या संख्येकडे करीत जातो. या रीती योग्यरित्या समजणे हे प्राथमिक गणित शिक्षणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट निश्चित आहे. इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. वारंवार सराव करूनही यांत्रिकपणे रीतीवर प्रभुत्व मिळवणे आणि रीतीची समज विकसित होणे यात फरक आहे. न समजता यांत्रिकपणे पण सराव करून रीत घटून घेतली असेल तर रीतीमध्ये थोडा जरी फरक झाला तर मुले गोंधळून जातात. एखादे उदाहरण सोडवण्यासाठी दुसरी रीत शिकणे देखील अनेकांना अवघड होते. बऱ्याच वेळा प्रशिक्षणामधून या गोष्टीचा आपल्याला अनुभवही येतो. एखादी नवीन गोष्ट शिकायची तर आम्ही जे शिकलो होतो तेच बरोबर होतं असे म्हणणारे शिक्षकसुद्धा आपल्याला प्रशिक्षणामध्ये पाहायला मिळतात. हीच बाब मुलांसोबत सुद्धा होऊ शकते. एखादी रीत घटवून आपण पक्की करून घेतली आणि नंतर रीतीच्या एखाद्या पायरीमध्ये जरी फरक पडला तरी मुलांना नवीन जे शिकतो आहे ते काहीतरी चुकीचं आहे असं वाटू लागतं. हा मुद्दा समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघा. 35 आणि 13 या 2 अंकी संख्यांची वजाबाकी शिकवताना आधी एककांची वजाबाकी करून नंतर दशकांची वजाबाकी करावी अशी रीत मुले पक्की करतात. मात्र नंतर 35मधून एकदम 10 वजा करा म्हणजे 25 मिळतील आणि 25मधून नंतर 3 वजा करा म्हणजे 22 मिळतील असा साधा
किराणा दुकानदाराचा हिशोब किंवा भाजीवाल्याचा हिशोब करताना सुद्धा मुलं गोंधळतात. एखादे उदाहरण सोडवण्याच्या अनेक रीती असू शकतात. हेच मुळात आपल्याला पटत नाही. एखादीच रीत बरोबर आणि बाकीच्या चुकीच्या म्हणायला काही आधार नाही. तर जितक्या वेगवेगळ्या प्रकारे मुले एखादे उदाहरण सोडवण्याचा विचार करत असतील तितकी रीतीची समज ही पक्की होईल. गणितातील संबोध, संकल्पना व तर्काची समज आपल्या प्राथमिक शाळांमधून बहुधा पहिल्या 2च अंगावर म्हणजे गणितातील संकेतावर आणि रीतीवरच बऱ्याचदा मेहनत घेण्यात येते. तिसरे महत्त्वाचे अंग म्हणजे गणितातील संबोधाची किंवा संकल्पनांची किंवा तर्काची समज विकसित करणे. तर्कशक्ती विकसित होण्यावर अजिबात भर दिला जात नाही. खरे तर गणितातील संकल्पना पुरेशा स्पष्ट असल्याशिवाय संकेत अथवा रीती समजूनही फारसा काही उपयोग होत नाही. मात्र या अंगाने आपण फारसा विचार करीत नाही. आपल्या परीक्षामध्ये उदाहरण सोडवण्याची रीत माहिती असली की काम भागते. मग या रीती मागची संकल्पना स्पष्ट नसली तरी चालते. ही स्थिती भारतातील प्राथमिक शिक्षणातच आहे असे नाही. 2.25 हे उदाहरण समजून सांगण्यासाठी एखादा व्यावहारिक दाखला देण्यास सांगितले. जसे आपण म्हणतो ना, 2 फुगे अधिक 3 फुगे बरोबर एकूण किती फुगे. तर हा झाला व्यावहारिक दाखला. 2 अधिक 3 या विधानासाठी आपण वरील वाक्य घेऊ शकतो. तर अनेक शिक्षकांना 2.25 हे उदाहरण नीट सोडविता आलं नाही. ज्यांनी आमच्या प्रशिक्षणाचे गणित संबोधाचे क्लास केले त्या बऱ्याच शिक्षकांना सुद्धा हा अनुभव आला असेल. जेव्हा हे उदाहरण मी प्रशिक्षणामधून देत होतो तेव्हा अनेक शिक्षकांना त्याचे व्यावहारिक उदाहरण तयार करता येत नव्हते. मात्र सोडवायला सांगितले तर सर्वांचे उत्तर बरोबर होते. याचाच अर्थ असा होतो की सर्व शिक्षकांना रीतीची समज आहे. उत्तर कसे काढावे हे नीट कळते. परंतु गणितातील संबोध किंवा संकल्पना किंवा तर्क करणे या गोष्टी शिकण्याची अजूनही गरज आहे. प्रभावी गणित शिक्षणाचे काही पैलू आहेत ज्यामध्ये आपल्याला या गोष्टी नीट समजून घ्यायच्या आहेत की मुलांवर गणित शिकताना कोणत्या कोणत्या गोष्टीचा परिणाम होत असतो आणि म्हणून आपण काय दक्षता घ्यायला पाहिजे. गणित शिक्षण आणि वय. एखादे गणिताचे उदाहरण सोडवत असताना आपण तर्कसंगत विचार करत असतो. आधुनिक मानसशास्त्राने सुद्धा असे दाखवून दिलेले आहे. मुलांची विचार करण्याची पद्धत मोठ्या माणसांपेक्षा गुणात्मक दृष्टीने थोडी वेगळी असते. लहान मुले तर्कावर आधारित विचार न करता स्वतःचे वेगळे तर्कशास्त्र वापरत असतात. अनेक वेळा मुलांच्या चुका या वेगळा विचार करण्यातून होत असतात. लक्षात घ्या, शिक्षक जसा विचार करतो तसेच मुलं विचार करत असतील असे नाही. एका शिक्षकानं पहिलीच्या मुलांना दशक एकक ही संकल्पना शिकवण्यासाठी काड्यांचे गठ्ठे व सुट्या काड्या या वस्तू वापरल्या. आपल्या अभ्यासात आपणही या वस्तूंचा निश्चितच वापर करीत असतो. 10 काड्यांचा एक गठ्ठा म्हणजे 1 दशक व 1 सुटी काडी म्हणजे एकक अशी प्रतीके वापरून हे शिक्षक मुलांकडून वेगवेगळ्या संख्या बनवून घेत होते. जसे 23 म्हणजे 2 गठ्ठे आणि 3 काड्या, 35 म्हणजे 3 गठ्ठे आणि 5 काड्या इत्यादी प्रकारच्या. मुलांना अशाच प्रकारे काही संख्या बनवायला सांगितल्यानंतर शिक्षकांनी एक गंमत केली. त्यांनी मुलांना 28 संख्या बनवायला सांगितली. मुलांनी 2 गठ्ठे आणि 8 सुट्या काड्या घेऊन शिक्षकांसमोर ठेवल्या. आता शिक्षकांनी एक गठ्ठा सोडला आणि मुलांना विचारले की आता या काड्या 28च असतील ना, कमी झाल्या असतील, जास्त झाल्या असतील. बहुसंख्य मुलांनी उत्तर दिले काड्या ह्या 28पेक्षा जास्त झाल्या. इथे मुले तर्कावर आधारित विचार करण्याऐवजी वेगळाच विचार करीत होती. गठ्ठा सोडला की त्यातल्या काड्या पसरतात, जास्त जागा व्यापली जाते आणि त्यामुळे या काड्यासुद्धा जास्त झाल्या असल्या पाहिजे
असे त्यांचे म्हणणे होते. पुरेसा अनुभव मिळाला की वाढत्या वयाबरोबर हा दोषसुद्धा मुलांचा हळूहळू कमी होत असतो. वाढत्या वयाबरोबर विचारातली विसंगती ही हळूहळू दूर होत असते. अनेक वेळा तथाकथित चांगल्या बालवाड्यांमधून 1 ते 100 पर्यंतची संख्यांची उजळणी पाठ करून घेतली जाते, लिहून घेतली जाते आणि मुलं पोपटपंचीसारखी येणाऱ्या जाणाऱ्यांना म्हणून सुद्धा दाखवित असते. ज्यांना पटापट म्हणता येते ते सगळे हुशार आणि इतर सगळे ढ असे ठरवले जाते. उजळणी पाठ होणे व संख्यांची समज विकसित होणे यातले अंतर लक्षात घेतले जात नाही. एखादी विशिष्ट संकल्पना समजण्यासाठी एक प्रकारची जैविक परिपक्वता येणे अत्यंत गरजेचे आहे. याचे भान या प्रकारच्या शिक्षण देणाऱ्या संस्थांमधून नसते. मुलांची विचार करण्याची पद्धत व त्यांचे वय याचा जो संबंध आधुनिक मानसशास्त्राने आपल्याला दाखवून दिलेला आहे तो विचार घेतला नाही तर घोकणपट्टीवर भर दिल्याशिवाय मग दुसरा इलाजच आपल्याकडे राहत नसतो. इथे लक्षात घ्यायला हवे, काही लवकर शिकण्याच्या मोठ्यांच्या अट्टहासापायी अनेकदा मुलांवर अन्याय होतो. चांगल्या गणित शिक्षण पद्धतीत मुलांचं वय, मुलांचे शिकणे यांचा परस्पर संबंध लक्षात घेतला जात असतो. म्हणूनच शासनसुद्धा आपल्याला वय वर्ष 6 पूर्ण झाल्याशिवाय पहिल्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाही. गणित शिक्षणामध्ये जसे वय महत्त्वाचे आहे तसेच भाषासुद्धा महत्त्वाची आहे. तर शिकण्याचे एकमेव माध्यम म्हणजे भाषा आहे. भाषेविना आजवरची माणसाची प्रगती शक्य झाली नसती. आपण आपल्या अनुभवाचे भाषेत रूपांतर करून ज्ञानाची निर्मिती करीत असतो आणि आपल्या आधीच्या पिढ्यांनी निर्माण केलेले ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मार्गही भाषा हाच आहे. अनुभवाचे भाषेच्या माध्यमातून ज्ञानात रूपांतर केले तरच ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे शक्य होते. त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने भाषेचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अर्थातच गणित शिक्षणामध्येही भाषेचे स्थान आहेच. व्यवहारामध्ये घडणाऱ्या घटनांचे आपण गणितात रूपांतर करून घेत असतो. व्यवहारात आपण शब्दांची भाषा वापरतो तर गणितात संख्या व चिन्हांची भाषा वापरत असतो. आता हेच उदाहरण बघा ना. बरणीत 5 लाडू होते, मी 2 खाल्ले तर बरणीत किती शिल्लक राहिले याची मांडणी कशी करू आपण? 5 + 2 बरोबर किती? दुसरं उदाहरण बघा. वेदश्रीचे वय 5 वर्ष व आनंदचे वय 2 वर्ष आहे, तर वेदश्री आनंदपेक्षा किती वर्षांनी मोठी आहे याची गणितात काय मांडणी करू? 5 + 2 बरोबर किती? आता 5 + 2 दोन्ही ठिकाणी गणितातील मांडणीसारखीच आहे, परंतु यासाठी वापरलेली भाषा ही मात्र वेगवेगळी आहे. म्हणजे एका गणिती मांडणीसाठी असंख्य विचार असू शकतात. बरणीतले लाडू कमी होणे आणि वेदश्री किती वर्षांनी मोठी आहे हे काढणे, या दोन्हीसाठी 5 + 2 हे एकच विधान आपण मांडत असतो. या विधानाचे गणितातील अर्थ जरी सारखे असले तरी भाषेत मात्र अनेक अर्थ या ठिकाणी संभवतात. त्यामुळे व्यावहारिक भाषा व मांडणी यांचे नाते नीट कळले नाही तर गणिताची समज तयार होणार नाही. गणिताची नीट समज विकसित होण्यासाठी काही विशिष्ट शब्दांचा अर्थ नीट समजावा लागतो. काही विधानं बघा, जसे 14 लाडू प्रत्येकी 2 प्रमाणे वाटले, मला संजूचे दुप्पट मार्क मिळाले, कालच्यापेक्षा आज कमी पाऊस झाला. या विधानातील प्रत्येकी 2 याप्रमाणे किंवा दुप्पट किंवा पेक्षा कमी या शब्दांचा अचूक अर्थ कळल्याशिवाय नेमके काय घडते आहे हे समजणे अवघड आहे. आणि अशा प्रकारे गणिताशी संबंधित शब्दांचा अर्थ स्पष्ट होणे हे देखील गणित शिक्षण प्रभावी होण्यासाठी महत्त्वाचे आहे. याशिवाय जर तर जेव्हा तेव्हा यासारखी उभयान्वयी अव्ययांचा अर्थ समजणेही गणित समजण्यासाठी आवश्यक आहे.
गणिताची स्वतःची म्हणून एक भाषा असते, त्यातील शब्दांचे अर्थ माहीत नसल्यास गणित समजण्यास अडथळा निर्माण होत असतो. जसं आता आपण असं म्हणू की जर एकक स्थानची संख्या सम असेल तर ती संपूर्ण संख्या सम असते. असं विधान समजून घ्यायचे झाले तर एकक स्थान म्हणजे काय, सम म्हणजे काय, या गोष्टी माहीत असल्याच पाहिजे. गणित शिक्षणाचा आणखी एक पैलू आपण लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे गणित शिक्षण आणि अंदाज कौशल्य. गणित शिक्षणात अंदाज कौशल्याला शाळेमधून फारसं महत्त्व दिलं जात नाही, ही दुर्दैवानं आपल्याला या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे. 4थी 5वीची मुले गणितात परिमाणे शिकतात. त्यांना मीटरचे सेंटीमीटर, सेंटीमीटरचे डेकामीटर करता येणे, आकडेवारीच्या कोलांट उड्या मारता येतात. पण वर्गाच्या खोलीची उंची किती मीटर असू शकते किंवा फरशीची लांबी रुंदी किती असू शकते असे विचारले तर अनेकांची उत्तरं चुकतात. थोडक्यात त्यांना माहिती असलेल्या परिमाणांविषयी कोणताच अंदाज बांधता येत नाही. साधे बकेटीत पाणी किती लिटर मावेल याचा मोठमोठ्यांनासुद्धा अंदाज येत नाही. गणितातील अंदाज कौशल्याचा उपयोग गणन करताना मोठ्या प्रमाणावर होत असतो. आपण सोडवत असलेल्या उदाहरणाचं उत्तर काय असू शकेल याचा जर अंदाज आला तर जर आपली चूक झाली असेल तर ती चटकन लक्षात येऊ शकते. हे बघा ना, प्रशिक्षणामधून जो आपला राष्ट्रीय नॅशनल ट्रॅजेडी असे म्हणू का एक उदाहरण आलं होतं आपल्याला 981/9 आणि अनेक लोकांनी त्याचं 19 असं उत्तर दिलेलं आहे प्रशिक्षणांमधून सुद्धा. साधं 900 रुपये जर 9 लोकांना वाटायचे असले तर किमान 100 रुपये तर येतील. 900 जरी वाटले तरी 100 येतील. एवढा जरी अंदाज करता आला तरी कोणीही 19 हे उत्तर देणार नाही. म्हणजेच उत्तराचा अंदाज आला तर चुका ह्या फार कमी होतात किंवा चूक लवकर लक्षात येऊ शकते. आता गणितातील अंदाज कौशल्याचा 2 अंगानं विकास व्हायला पाहिजे. एक दृक अवकाशीय अंदाजाचं कौशल्य हे सुद्धा आपल्याला विकसित करायचं आहे. त्याबरोबरच आकडेमोडीच्या संदर्भातील अंदाजाचं कौशल्यसुद्धा आपल्याला विकसित केलं पाहिजे. गणितातील आणखी एक पैलूवर आपण या ठिकाणी प्रकाश टाकूया. गणितातील संकल्पनांच्या विकासात ठोस वस्तूंचं महत्त्व. बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्न पडतो की काय गरज आहे या वस्तू किंवा ही साधनं वर्गात वापरण्याची. तेव्हा हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की लहान वयातील मुलांना शिकवताना प्रत्यक्ष वस्तूचा आधार घेणे गरजेचे असते. कारण जेवढ्या जास्त ज्ञानेंद्रियांना आपण एखादं अनुभव घेऊ तेवढा तो अधिक पक्का होतो. गणिती संकल्पना या अमूर्त असतात. बेरीज म्हणजे काय, गुणाकार म्हणजे काय, भागाकार म्हणजे काय, या शब्दांचे नीट अर्थ किंवा हे काय असेल हे विद्यार्थ्यांना दिसत नाही. अमूर्त पातळीवरील संकल्पना विकसित होण्यासाठी मूर्त पातळीवर ठोस वस्तूंच्या आधारे संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण वस्तू एकत्र मिळवतो म्हणजे बेरीज करतो आहे हे विद्यार्थ्यांना यातून लक्षात येत असते. एकक दशक ही संकल्पना प्रथम शिकवताना आगपेटीच्या काड्या किंवा आईस्क्रीमच्या काड्या घेतल्या आणि त्याचे सुट्या काड्या, सुटी काडी म्हणजे 1 आणि 10चा गठ्ठा बांधला तर 1 दशक होतो, अशी ओळख करून दिली तर ही संकल्पना समजण्यासाठी मूर्त पातळी आहे असं म्हणता येईल. यानंतर 1 रुपयाची किंवा 10 रुपयाची नोट घेतली तर थोडं ते अधिक अमूर्त प्रतीक होतं. म्हणजे त्याला आपण अर्धमूर्त म्हणू. जसं आपण सुटे दांडे घेतले, शतकपाटी, 1000 तुकडे आपण गणिताच्या प्रशिक्षणात पाहिलेले आहे. ही सगळी मूर्त साधनं आहे. याला हात लावता येतो, प्रत्यक्ष पाहता येतो, हाताळता येते. 10ची नोट ही दशकाच्यासाठी अर्धमूर्त साधन आहे कारण त्याचं मूल्य 10 आहे. परंतु त्या कागदाला 10 म्हणण्याचं काही एक कारण नसतं, परंतु आपण त्याच्या मूल्यावरून आपण त्याला अर्धमूर्त म्हणू शकतो. कारण ते विद्यार्थ्यांनी ऐकलं असतं, पाहिलं असतं. आणि 1 रुपयात जेवढे चॉकलेट मिळतात त्याच्यापेक्षा 10 पट चॉकलेट हे 10 रुपयाच्या नोटीत मिळतात हे त्यांनी अनुभवलं असतं. म्हणून आपण नाणी नोटा हे अर्धमूर्त साधन आहे असं म्हणू. आता अर्धमूर्त साधनातून शिकल्यानंतर आपण अर्ध अमूर्ताकडे जातो
अर्धामूर्त म्हणजे काय, तर आपण एक चौकट केली आणि त्यामध्ये आता 10ची संख्या लिहिली, 10 ही संख्या लिहिली. तर आता तिथे नोट नाही आहे, तर नोटेचा आकार असलेलं एक चौकट काढली आणि त्यातच आपण 10 लिहितो. बऱ्याच वेळा आपण बोर्डवर सांगताना मुलांना एककाच्या रेषा, दशकाच्या रेषा असं सुद्धा काढून दाखवतो. किंवा टाळी चुटकी, ज्याचा एक दशकासोबत काही संबंध नसतो, तरी पण आपण टाळीला आपण दशक आणि चुटकीला आपण एकक असं म्हणतो. ही सगळे अर्धमूर्त साधनं आहेत. त्यानंतर याचा सराव झाल्यानंतर मग आपण अमूर्त क्रियेकडे वळलं पाहिजे किंवा अमूर्त गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. तर साधनं वापरताना सुद्धा आपण मूर्त, त्यानंतर अर्धमूर्त, त्यानंतर अर्ध अमूर्त आणि त्यानंतर अमूर्त अशा क्रमाने साधनांचा वापर केला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा एखादं साधन वापरत असाल तेव्हा त्या साधनातून आपण जे शिकवायला घेतो आहे तीच गोष्ट साध्य होते की नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे. एखादं साधन बनवण्याचे उद्दिष्ट स्पष्ट असायला हवं ना. साधनाच्या वापरातून हे उद्दिष्ट जर साध्य होण्यास मदत होत नसेल तर मग आपण जो काही साधनाचा वापर करतो तो केवळ एक फार्स होऊ शकतो. बघा नाही, आता शाळेमध्ये एका शिक्षकानं केलेलं साहित्य बघितलं तर 2 पाईप एकाला एक जोडले, एका पाईपमधून 2 गोट्या टाकायच्या, दुसऱ्या गोट्यामधून 3 गोट्या टाकायच्या आणि खाली 5 गोट्या एकत्र झाल्या हे विद्यार्थ्यांना दाखवायचं. आता प्रत्यक्षामध्ये असं साधन तयार करताना शिक्षक खूप मेहनत घेतात, खूप वेळ वाया जातो, त्यासाठी लागणारी रक्कमसुद्धा आपल्याला वापरावी लागत असते. आणि यातून जेव्हा बेरीज होणे म्हणजे काय, तर बेरीज होणे म्हणजे एकत्र करणे. अगदी तुम्ही एका हातात 2 खडू आणि दुसऱ्या हातात 3 खडू घेतले असते, नाही समोर दाखविले असते तरी 5च झाले असते की. हे अनेक साधने आपल्या परिसरात उपलब्ध असतात आणि त्या वस्तूंचा सुद्धा प्रभावीपणे वापर करता येत असतो. तर उगाच जर एखादं उद्दिष्ट साध्य होत नसेल तर त्यासाठी साधनांचा अट्टहास करण्याची गरज नाही. साधन असं असावं का ज्यातून उद्दिष्ट पूर्तीकडे जाता यावं. आणि एकदम आपल्या परिसरात सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या वर्गात सुद्धा उपलब्ध असतात, त्यांचा जर आपण वापर केला तरी पण आपल्याला निश्चित फायदा होतो. आता एखादी संकल्पना जर स्पष्ट झाली असेल, जर आपल्याला एकत्र करणे म्हणजे बेरीज करणे हे विद्यार्थ्यांना पटलं असेल तर हळूहळू आपण ते साधनं कमी केले पाहिजे. जर आपण अशी साधनं कमी करत नसेल तर विद्यार्थी मग त्या साधनांवर डिपेंड होतात. आणि अनेक वेळा आपण बघतो का विद्यार्थ्यांना येते तरी पण विद्यार्थी मग साधनं मागायला सुरुवात करतात की आम्हाला हे द्या म्हणजे मग आम्ही हे करू. तर मित्रांनो लक्षात ठेवा, जर एखादी संकल्पना स्पष्ट झाली तर तुम्ही हळूच ते साधन कमी करायला पाहिजे. यानंतर गणितातील आणखी एका पैलूबद्दल आपण बोललं पाहिजे, ते म्हणजे गणितातील क्रमबद्धता. गणितातील क्रमबद्ध उदाहरणांची मांडणी हे रीतीची समज पक्की होण्यासाठी अत्यंत उपयोगी गोष्ट आहे. म्हणजे कोणतंही उदाहरण आपण मुलांसमोर केव्हाही मांडू शकत नाही, तर त्या गोष्टीचा एक क्रम असतो आणि तो क्रम आपण समजून घेतला पाहिजे. एखादी संकल्पना स्पष्ट झाल्यावर रीतीचा सराव देण्यासाठी आपण जी उदाहरणे निवडतो त्यांच्यात एका विशिष्ट क्रम ठेवल्यास रीतीवर प्रभुत्व मिळवणे हे सोपं होते. आता हे पुढील वजाबाकीचंच उदाहरण बघा ना. 8 + 2, 8 पासून मागे जाणे सोयीचे आहे, म्हणजे 7, 6 हे उत्तर येईल. 7 + 5 जर करायचं असलं तर 5 पासून आपल्याला समोर मोजलं पाहिजे, 6, 7. 16 मधून जर आपल्याला 7 वजा करायचे असेल तर 2 टप्प्यात जाणे सोयीचे आहे. उदाहरणार्थ 7 आणि 7 14 अधिक 2 16, म्हणजेच आपल्याला 7 आणि 2 9 हे उत्तर मिळेल. आता जर आपल्याला 28 मधून 16 वजा करायचे असेल तर मात्र एककातून एकक वजा करा आणि दशकातून दशक वजा करा, म्हणजे हे उदाहरण लवकर होईल. जर 32 मधून 18 वजा करायचे असेल तर आजच्याची संकल्पना वापरूनच आपल्याला हे उदाहरण सोडवलं पाहिजे, म्हणजे अधिक सोयीचं होईल. तर उदाहरण कुठलं आहे हे पाहून आपण कुठली रीत निवडायची हे ठरवलं पाहिजे. आता
एक या ठिकाणी जी काही उदाहरणं तुमच्यासमोर मांडली आहे, जेव्हा 8 वजा 2 या उदाहरणांचा पुरेसा अभ्यास झाला तर नंतर 7 वजा 5 या प्रकारचे उदाहरणं सोडवायला लागल्या. म्हणजे एका तंत्रावर पुरेसे प्रभुत्व आले की पुढील तंत्र मुलांना शिकवलं पाहिजे. एकाच दवानं सर्व तंत्र शिकू नये किंवा त्यांची सरमिसळ करू नये, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर गणित शिक्षणात बहुत्तरी प्रश्नांचं स्थान काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. साधारणतः अनेकांचा असा समज असतो की गणिताला एक आणि एकच उत्तर असते, त्यापेक्षा जास्त उत्तर त्याचे असूच शकत नाही. खरे तर एकच उत्तर येईल असे प्रश्न गणिताच्या परीक्षेत सामान्यपणे विचारले जातात. तसा साचेबंदपणा आपल्यामध्ये असतो. साधारणतः एकच उत्तर येईल असेच प्रश्न आपण गणिताच्या परीक्षेमध्ये विचारतो. इतर विषयांच्या तुलनेत गणित हे गणितातील पथ्य अधिक अचूकपणे पाळले जाते असे वाटते. एकाच प्रश्नासाठी एकापेक्षा जास्त योग्य उत्तरे असणारे प्रश्न गणितात विचारणे शक्य आहे का? अशा प्रश्नांचे प्राथमिक स्तरावर गणितात काय स्थान असेल याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायला पाहिजे. हा प्रश्न बघा. या ठिकाणी आपण 2 संख्या वेगवेगळ्या ठेवल्या आहे आणि उत्तर 8 दिलेले आहे. 2 संख्यांची बेरीज 8 आहे असं हे उदाहरण आहे. या ठिकाणी विद्यार्थी वेगवेगळा विचार करून वेगवेगळ्या संख्या ठेवूनही 8 काढू शकतो. म्हणजे याची असंख्य उत्तरं येऊ शकतात. हे भागाकाराचे उदाहरण नीट लक्षात घ्या. या ठिकाणी वजा 24 केलेले आहे. भाजक दिलेला नाही, भाज्यही दिलेले नाही, भागाकार पण नाही आणि बाकी पण नाही. अशी उदाहरणे मुलांसमोर मांडली तर तुम्हाला या ठिकाणी अनेक उत्तरं विद्यार्थी देतील आणि या उत्तरांमधून जी विद्यार्थ्यांची समज असेल ती अधिक समृद्ध झालेली आहे हे निश्चित म्हणता येईल. अशी छोटी छोटी आव्हानं आपण मुलांसमोर ठेवावीत, यातून त्यांचं शिक्षण होत असते. रीतीची समज दृढ होण्यासाठी या प्रकारच्या बहुत्तरी प्रश्नांचा चांगला उपयोग होत असतो आणि आपल्याकडे आता अशी उदाहरणं जास्तीत जास्त विचारली जायला हवीत. गणितातील आणखी एक पैलू जो अत्यंत महत्त्वाचा आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. गणित शिक्षणातील अडथळा जो आहे साचेबंदपणा. आता बघा, या ठिकाणी एक त्रिकोण काढलेला आहे आणि मी असं म्हटलं की हा त्रिकोण 1/3 आहे, तर याची पूर्ण आकृती कशी असेल? हा प्रशिक्षणातून विचारलेला प्रश्न होता आणि शिक्षकांनी अशा प्रकारच्या आकृत्या काढून दिलेल्या आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे का 1/3 जरी असेल तर पूर्ण आकृती याच्या तिप्पट असायला पाहिजे. पण जर 3च त्रिकोण घेतले तर ही आकृती फारशी पाहायला व्यवस्थित दिसत नाही किंवा बंदिस्त दिसत नाही. मग बंदिस्त दिसत नाही म्हणून बरेच शिक्षकांनी 4 त्रिकोण जोडण्याचा प्रयत्न करून एक नियमित आकार तयार करण्याचा प्रयत्न केला. असं का होत असलं पाहिजे? तर जेव्हा जेव्हा अपूर्णांक शिकवला जातो तेव्हा अशा आपण याला नियमित आकृत्या म्हणू, अशा आकृत्यातून अपूर्णांक शिकवण्याचा प्रयत्न असतो आणि त्यामुळं शिक्षकांच्या डोक्यात किंवा विद्यार्थ्यांच्या डोक्यात अशा प्रकारचे प्रश्न येतात. तुम्ही समांतर रेषा काढायला सांगा तर शिक्षक या आडव्या समांतर रेषा काढतात. अशाही समांतर रेषा असू शकते हे आपण विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. किंवा काटकोन त्रिकोण काढा म्हटलं तर शिक्षक अशा प्रकारचा काटकोन त्रिकोण काढण्याचा प्रयत्न जास्त करतात. तुम्ही वर्गात सुद्धा तपासू शकता, विद्यार्थी सुद्धा असंच काहीतरी करत असतात. असा काटकोन त्रिकोण असतो हे माहीत असून सुद्धा अनावधानाने का होईना अशा प्रकारच्या आकृत्या काढल्या जातात, या प्रकारच्या आकृत्या काढल्या जात नाही. आणि त्यातून मग विद्यार्थ्याला एखाद्या वेळेस काटकोन त्रिकोण काढायला आला तर अशा प्रकारचा काटकोन त्रिकोण काढतात आणि परीक्षेत जर असा विचारला तर हा काटकोन त्रिकोण नाही असं त्यांचं मत बनतं. तर ही गणितातली साचेबद्धपणा आहे. एखादी गोष्ट नेहमी ती वापरल्यानं तीच गोष्ट हे मुख्य आहे किंवा तेच बरोबर आहे असं समजलं जातं आणि त्यातून साचेबद्धपणा निर्माण होतो. विद्यार्थी वेगळा विचार करीत नाही. म्हणून या गोष्टी
या जाणीवपूर्वक आपण जेव्हा जेव्हा आकृत्या वापरणार असू किंवा जेव्हा जेव्हा एखादे उदाहरण वापरणार असू तेव्हा तेव्हा आपल्याला जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या मुलांसमोर ठेवल्या पाहिजे. त्यातून वेगळ्या पद्धतीचा विचार करण्याची सवय ही मुलांना लागत असते. गणित शिक्षण आणि पाठांतर हा सुद्धा एक महत्त्वाचा पैलू आहे. पाठांतराचं शिक्षणात नेमकं स्थान काय आहे हे याची वेगवेगळी कारणं दिली जातात. अनेक लोक पाठांतराचे समर्थक आहेत तर अनेक लोक पाठांतराचे विरोधकसुद्धा आहे. आता आपण असं म्हणतो की संकल्पना समजून घ्या, पाठांतराची काही गरज नाही, एकदा समजलं का विद्यार्थी बरोबर करतील, असे देखील अनेक जणांचे वेगवेगळे मतं यावर असू शकतात. परंतु मित्रांनो, ज्या गोष्टी पाठांतराच्या आहेत त्या पाठच कराव्या लागतात ना. जसं आपण मगाशी संकेताबद्दल बोललो का संकेत हे पाठच करायची गोष्ट आहे. ज्या मंडळीला पाठांतराला विरोध असतो त्यांचं म्हणणं असं असते की पाठांतरात मुलांची शक्ती आणि वेळ उगाच खर्ची पडतो, समजून घेतलं की मग पाठांतर करण्याची गरज पडत नाही. पाठांतराच्या बाजूने किंवा विरोधी मत तयार करण्याआधी आपल्याला काही मूलभूत प्रश्नांचा विचार करायचा असतो. पाठांतर कशाचे करायचे, एकूण अभ्यासात पाठांतराला किती महत्त्व असावे या प्रश्नांची उत्तरे मिळवल्याशिवाय आपले मत बनवणे हे धोक्याचे आहे. पाठांतराच्या बाजूने बोलणारी मंडळी ज्या कविता, श्लोक वगैरे संदर्भ देतात त्या सर्व गेय बाबी आहेत आणि त्या पुन्हा पुन्हा म्हणण्यात गुणगुणण्यात एक मोठा आनंद आहे. हा आनंद मिळवायचा असेल तर कविता, श्लोक वगैरे पाठच करावे लागतील. अनेकदा त्यांचा अर्थ कळत नाही अशा कविता आधी पाठ होतात व नंतर मोठेपणी अनुभव क्षेत्र विस्तारल्यानंतर त्याचा अर्थ हळूहळू उलगडतो. मात्र म्हणून प्रश्नांची उत्तरे पाठ करणे हे काही शहाणपणाचे लक्षण नाही. पाठांतर काय हेतूने केले जाते यावरून ते योग्य की अयोग्य हे ठरेल. तात्पुरते पाठ करून लक्षात ठेवणे याला शिक्षणात स्थान असण्याचे काही कारण नाही. आता गणितात पाठांतराचे काय स्थान असू शकते याचा विचार करूया. गणितात वेगाने गणन करता येण्यासाठी अनेकदा पाठांतराचा चांगला उपयोग होत असतो. जसे पाढेपाठ असतील तर वेगाने तोंडी आकडेमोड करणे सुलभ होते. म्हणून गणितातील सूत्रे, प्रमेय हे पाठ करणे योग्य होणार नाही. तर ज्या पाठांतरामुळे आपली गती वाढत असेल, सोपं होत असेल किंवा लक्षात राहत असेल तर अशा गोष्टी आपण निश्चित पाठ करू शकतो. परंतु पाठांतर करताना आपण काय पाठ करीत आहोत हे समजले पाहिजे. अगदी पाढे कसे तयार झालेले आहेत हे समजले किंवा पाढे कसे तयार करतात हे समजले की त्यानंतर पाठांतर करायला काही हरकत नाही. तर गणितातील पाठांतर समजून उमजून करायला हवं. गणित शिक्षणाच्या संदर्भानं नैसर्गिक संख्यांच्या प्रतिरूपाची जाण म्हणजे एकच संख्या वेगवेगळ्या प्रकारानं आपल्यासमोर येणे. बघा ना, जसं आता आपण भागाकाराचं उदाहरण घेतलं आणि आपण 500/3 असं जर म्हटलं तर 500 ही संख्या आपल्याला कशी पाहायला पाहिजे तर 300 अधिक 200 म्हणजे पहिले 300चा हिशोब लावायचा आणि मग नंतर 200ला भागात बसायचा. जर आपण 500/4 करणार असेल तर 400 अधिक 100 असा आपल्याला विचार करता आला पाहिजे. म्हणजे संख्या 500 एकच आहे परंतु प्रत्येक वेळेस ती संख्या पाहताना कधी 300 अधिक 200 पाहतो, कधी 400 अधिक 100 पाहतो. जर 500/5 करायचे असेल तर आपल्याला ती संख्या 500 म्हणूनच पाहावी लागेल, त्याचे आणखी तुकडे करण्याची काही गरज पडणार नाही. म्हणजेच उदाहरण सोडवताना एखादी संख्या वेगवेगळ्या दृष्टीने पाहता येणे गरजेचे आहे. वजाबाकीमध्ये आपण असं करतोय ना, जेव्हा आपण वजा करतो, आता आपण एक उदाहरण म्हणून घेऊया की आपण 52 - 28 घेतले तर आता 2मधून 8 जाणार नाही, 2 एककामधून 8 एकक जाणार नाही. म्हणून आपण 52 ही संख्या कशी बघू तर 52 ही संख्या 4 दशक आणि 12 एकक अशी आपल्याला रूपांतरित करावी लागेल. म्हणजेच संख्यांची चिन्ह प्रणाली आणि त्यामुळे तयार होणाऱ्या संख्यांच्या प्रतिरूपाची जाण असणे गणित शिक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहे. जसे आता तुमच्यासमोर मांडलेली उदाहरणे बघा. 216चा वर्ग, 36चा घन, 3 × 15,552, 5
गुणिले 7 गुणिले 31 गुणिले 43 अधिक 1, 12 गुणिले 3000 गुणिले 12 गुणिले 888. या सगळ्या संख्या ही सगळी प्रतिरूपं आहेत आणि ही जी संख्या आहे ही संख्या झाली आपली 46,615. आता 46,615 ही संख्या एवढ्याच प्रकारे नाही तर याहीपेक्षा वेगवेगळ्या प्रकारानं लिहिता येतो. आणि जेव्हा आपण एखादी संख्या अशी वेगवेगळ्या प्रकाराने लिहित असतो तेव्हा त्यातलं एखादं प्रतिरूप हे संबंधित संख्येचा एखादा खास गुणधर्म आपल्यासमोर मांडत असते. जसे आपण या रूपात बघितलं तर आपल्याला असं म्हणता येईल की 46,656चा 3 हा अवयव आहे. गणित शिक्षणाच्या दृष्टीने प्रभावी गणित शिक्षणाचे जे पैलू आहेत या पैलूंचा आपण या ठिकाणी धावत्या स्वरूपात आढावा घेतलेला आहे. निश्चितच या सर्व बाबी लक्षात ठेवून आपण आपल्या वर्गामध्ये अध्ययन अध्यापनाची तयारी कराल असा विश्वास वाटतो. या केंद्र परिषदेमधून ही तासिका आपण नीट समजून घेतलेली आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर सुद्धा उपलब्ध असेल. आपल्याला जेव्हा जेव्हा गरज वाटत असेल तेव्हा तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा पाहू शकतो. यावर काही प्रश्न असल्यास आपण निश्चितच विचारू शकता. धन्यवाद.